पुणे जिल्ह्यातील असणाऱ्या नसरापूर येथे ज्या भीमराव कांबळे याने 3.5 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार केले होते, अखेर त्या भीमराव कांबळेला कोर्टाकडून जी आहे ती फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। रायगड जिल्ह्यातील काही महिला आपल्यासोबत बोलण्याकरता आहेत। नेमकं त्यांना काय वाटतं या शिक्षेबद्दल? ताई, नेमकं काय सांगाल? भीमराव कांबळेला अखेर फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे, काय सांगता? महिला सुरक्षित आहेत का? आपल्या जिल्ह्यात महिला बिलकुल सुरक्षित नाही। मी अशी सांगू इच्छिते की महाराष्ट्राने अशा नराधमांना जागेवर शूट केलं पाहिजे। तरी पण मी आदर करते आपल्या मुख्यमंत्री साहेबांचा की त्यांनी वेळात तरी पण त्याला फाशीची शिक्षा दिली। आम्ही समाधानी आहे, या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाने आम्ही खूप समाधानी आहे। पण इथून पुढेही शिक्षा लगेचच्या लगेच द्यावी ही आमची अपेक्षा आहे। एकीकडे शासन म्हणतंय की महिला ज्या आहेत ते सुरक्षित आहेत, कुठे सुरक्षिततेचं प्रमाण वाटतंय? सुरक्षित आहात आपण? आता शासन बोलतंय आपण सुरक्षित आहोत, शासन पण काय करू शकत नाही। आपण पण थोडी आपली स्वतःहून पण आपली काळजी घेतली पाहिजे आणि शासनाने पण आपल्याला मदत केली पाहिजे। सुरक्षित तर महिला नाहीच आहे, पण ते शासनाचं पण नाही आहे त्याच्यात, आणि आपलं पण अधिकार आहे। आपण पण आपली सुरक्षितता जाणवायला पाहिजे। शासन तर नक्कीच मदत करीन, आपण अपेक्षा ठेवू, त्याच्या पलीकडे आपण काय करू शकतो? आजी, आपण काय सांगाल? अखेर भीमराव कांबळेला जी फाशीची शिक्षा झालेली आहे, काय सांगताय? अशा नराधमाला अशी फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे। आणि आता आज इथून माग हे होतं, आता एवढे लहान लहान मुली शाळेत जायला, नातोंडी नाती बिती आमच्या शाळेत जायला भीती वाटते पाठवायला, की कशी पोर पाठवायची, कशी घरी येणार, कशी काय करणार, असं हे वाटतंच ना माणसाच्या मनात भीती बसल्या। म्हणून अशा माणसाला आहे ना जागीच त्याला चौकात आणूनच फाशी द्यायची माणसाच्या समोर, असं हे इच्छिते मी। असं झालं नाही पाहिजे आपल्या याच्यात परत, म्हणजे त्याला शिक्षा अशी समोर झाली पाहिजे माणसाच्या, लगेच झाली पाहिजे। अजून काही महिला ज्या आहेत त्या आपल्यासोबत बोलण्याकरता त्या आज व्यक्त होत आहेत, काय सांगताय? आपण कसं बघता आजच्या निकालाकडे? आज जो निकाल लागलाय तो खूप छान लागलाय। अशाच प्रकारे जे जे नराधम असतात ना त्यांना अशीच शिक्षा व्हायला पाहिजे, माझं तर असं म्हणणं आहे। आणि इन्स्टंट जेव्हा केलं ना तेव्हाच्या तेव्हाच ती शिक्षा दिली पाहिजे, तरच त्याला काहीतरी अर्थ राहील, नाहीतर नाही। आणि आमच्या मुलीबाळी जेव्हा स्कूलला जातात, कॉलेजला जातात, तर त्या सुरक्षित आहेत की नाही आम्हाला टेन्शन येतं की मुले जातात बाहेर, तर त्यांची सुरक्षा वाढवली पाहिजे। प्रत्येक ठिकाणी पोलीस, आणि काही झाल्यानंतर जेव्हा ती पोलीस सुरक्षा करतात त्याला उपयोग नाहीये, माझं असं म्हणणं आहे। आणि इन्स्टंट तेव्हाच्या तेव्हा शिक्षा दिली तरच आहे। आणि आज जो निकाल लावलाय तो अतिशय चांगला लावलाय सरकारने। अखेर जे केस होते ते फास्ट ट्रॅक आले होते, नराधमाला फाशी झालेली, असे कृत्य होत आहेत, काय सांगते? नेमकं आळा बसला पाहिजे यामध्ये आपल्या शासनाचा सगळ्यात जास्त सहभाग पाहिजे। शासनाने लक्षच दिलं पाहिजे। का शासनाने नाही लक्ष द्यावं? एवढ्या मुली इकडं तिकडं फिरतात, ते बोलतात की शासन काय करतंय? शासन आपल्या महाराष्ट्रामध्ये हा प्रकार सगळ्यात जास्त व्हायला लागलाय। हा प्रकार का होतोय? मुख्यमंत्री काय करतात या गोष्टीसाठी, हेच सांगू इच्छिते मी। आणि ह्या गोष्टीला हे पण सांगते की आज शिक्षा चालली आहे, किती दिवस झालेत, एवढे दिवस लागले नाही पाहिजेत। एवढं बोलून ताई, आपण काय सांगाल? आज सुनावणी झालेली, फाशीची शिक्षा झालेली, काय बघतात? नक्कीच आजचा निर्णय हा खूप कौतुकास्पद आहे, त्यासाठी मी सगळ्यांचे मनापासून आभारी आहे। आभार ह्यासाठी तर त्या चिमुरडी मुलीला खूप वेदना झाल्या असतील, त्याच्यासाठी आज त्याच्या आई वडिलांना का होईना, थोडं का होईना एक आनंद वाटला असेल। तिची तर मुलगी गेलीच आहे, पण ह्या पुढे जसा हाच खटला त्यांनी फास्ट ट्रॅकवर टाकून लवकर निकाल दिला, तसे आपल्या देशामध्ये राज्यामध्ये खूप अजून खटले पेंडिंग आहेत, त्याचाही निकाल हा असाच लागला पाहिजे। हा एक गरीब होता, वयस्कर होता, म्हणून ह्याला तुम्ही शिक्षा दिली। तसंच काही राजकारणी असू देत, काही श्रीमंत लोक असू देत, तसंच नाबालिग मुलंही असू देत, त्यांच्याकडून हे असं अघोरी कृत्य होत असेल तर त्यांना डेफिनेटली कोणीही असो त्यांना ही शिक्षा झालीच पाहिजे। आणि हे फक्त जे काही हे होते ते पुरुषांकडून नाही, काही लेडीज लोकांकडून पण जर होत असेल अशी विचित्र प्रकार, काही शिक्षक असू देत, काही कॉलेजचे झाले, त्या मुली असू देत, काही असू देत, त्यांना त्या लेवलला जी काही आहे चौकशी वगैरे करून असाच इव्हन मी तर म्हणेल 15 दिवसाच्या आतमध्ये जर तुम्ही फास्ट ट्रॅक वगैरे चालून जर हे असे कोर्टात निर्णय देत राहिले
तर आपोआपच आम्ही जनता खूप सुरक्षित राहू आणि जे करणारे आहेत त्यांना एक वचक बसेल की नाही, आपली न्याय व्यवस्था ही खूप कडक झालेली आहे. हे असं कृत्य करताना ते 10 वेळा विचार करतील की नाही बाबा, ह्या कृत्याकडे आपल्याला गेलं नाही पाहिजे. नक्कीच हे म्हणजे ही सुरुवात आहे, ही आपल्या राज्यातून झाली याचा मी खरोखर खूप आनंदी आहे. पण ही सुरुवात ही चालू ठेवली पाहिजे ना, की कुठेही काही असू देत, गल्ली बोळ कुठलीही गरीब मुलीच्या बाबतीतही जरी झालं तरी समाजाने पुढे येऊन ह्या गोष्टीला न्याय हा दिलाच पाहिजे. ही माझी आज स्त्री म्हणून खरोखर खूप विनंती आहे. ताई, आपण काय सांगताय? आपण त्या बालिकेवर अत्याचार झाला, पूर्ण राज्यभरात आंदोलन झाले, निषेध झाले, अखेर त्या बालिकेला आज न्याय भेटलेला आहे. न्याय व्यवस्थेने तिला आज त्या नराधमाला फाशी सुनावलेली. काय बघताय, कसं बघताय निकालाकडे? खरं तर नसरापूर हे प्रकरण चिमुरडीवर जे झालेलं आहे त्याचा आज कोर्टाने जो निकाल दिलेला आहे त्या नराधमाला फाशीची शिक्षा सुनावलेली आहे. पण नुसती फाशीची शिक्षा ही देणं खूप कमी आहे त्या नराधमाला, तर त्याचा भर चौकात चौरंग झाला पाहिजे. चौरंग आठवला म्हणजे महाराजच आठवतील डायरेक्ट. आणि खरं तर तिच्या आईवडिलांना आज जो न्याय मिळालाय तो काय नुसता न्याय नाहीये. खरं तर त्या मुलीला पण खूप मोठ्या संकटातून तिला उलट डायरेक्ट खूप मोठ्या प्रसंगातून तिला जावं लागलंय. तर हे परत कधी होऊ नये. आणि भरपूर मुली आहेत, स्त्रिया आहेत, त्यांच्यावरती जे अत्याचार होत आहेत, काहीही कारण असले की कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरनं असतं काय ना काय चालू, ते सगळं थांबलं पाहिजे. आणि ह्याच्यासाठी साहजिकच आहे प्रशासनाने खूप मदत केली पाहिजे. जर प्रशासनाने जर आपल्याला मदत केली तर ह्या गोष्टी सगळ्या थांबणार आहेत. आणि हे थांबणं खूप गरजेचं आहे. आणि हे थांबण्यासाठी चौरंग हा झालाच पाहिजे. नुसती फाशी शिक्षा नाहीच व्हायला पाहिजे. तर ज्या दिवशी हा प्रकरण घडेल त्याच दिवशी त्या प्रसंगावरती जो कोणी नराधम असेल त्याला भर चौकात झालीच पाहिजे शिक्षा तिथल्या तिथे. साहजिक बोला, तुम्ही एन्काउंटर जरी बोललात ना तरी तो एन्काउंटर पण झाला पाहिजे, पण झालाच पाहिजे, त्याच दिवशी झाला पाहिजे. म्हणजे पुढच्या टायमाला कुठला हा नराधम पाऊल उचलणारच नाही. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर या ठिकाणी 3.5 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार आणि तिची निर्घुणपणे हत्या असं माणुसकीला देखील काळीमा फासवणारं कृत्य करणारा नराधम कांबळे यास फाशीची शिक्षा सुनावलेली आहे. आणि 55 दिवसामध्ये लवकरात लवकर हा निर्णय घेऊन त्यांनी हा महाराष्ट्र शासनासमोर नाही तर देशासमोर एक चांगला आदर्श कोर्टाने ठेवलेला आहे. ह्या आदर्शाच्या वेळेला ज्या वेळेला ही घटना घडली त्यावेळेला ताराराणी ब्रिगेड, शिवशंभर प्रतिष्ठान आणि अनेक आमच्या समविचारी महिलांनी महाराष्ट्रभरामध्ये आंदोलन घेतलं होतं. ही मागणी केली होती की लवकरात लवकर नराधमाला शिक्षा व्हावी. माननीय मुख्यमंत्र्यांनी यामध्ये खूपच गांभीर्यपूर्वक लक्ष घातलेलं आहे आणि लवकरात लवकर हा निर्णय लावण्यासाठी त्यांनी जो प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल त्यांचे आभार, न्यायालयाचे आभार. याच्यामध्ये जे साळुंके न्यायाधीश आहेत त्यांचे देखील आम्ही आभार या ठिकाणी व्यक्त करतोय आमच्या सर्व महिला प्रतिनिधींच्या वतीने. आणि ह्याचप्रमाणे या ठिकाणी बदलापूर येथे सुद्धा अनेक लहान मुलींवर अत्याचार झालेले आहेत, त्याही वेळेला आम्ही उठाव केला होता. त्याचप्रमाणे म्हात्रे प्रकरणामध्ये सुद्धा अक्षदा म्हात्रेची हत्या झाली, आजही ते आरोपी जामिनावर सुटलेले आहेत. तर आमची विनंती आहे मुख्यमंत्री महोदयांना, असे कृत्य करणाऱ्या आरोपींना जामीन मिळता कामा नये आणि त्यांना निर्घुणपणे त्यांनी जी हत्या केलेली आहे, जो हा गुन्हा केलेला आहे, त्या प्रत्येकाला ह्या पद्धतीने शासन लवकरात लवकर मिळावं अशी आम्ही अपेक्षा या सर्व महिला या ठिकाणी करतो. ताई, काय सांगता? एकीकडे महिला सुरक्षित आहेत असं सांगितलं, खरंच महिला लेकी बाळी आपल्या सुरक्षित आहेत का? निश्चितपणे आम्ही एकीकडे म्हणतोय की आमच्या महिला सुरक्षित आहेत, पोलीस यंत्रणा असेल, महिलांसाठी सुरक्षा व्यवस्था आहेत, तरी सुद्धा आज अनेक ठिकाणी कामाला जाणाऱ्या महिला असुरक्षित आहेत, शाळेत जाणाऱ्या मुली असुरक्षित आहेत, कॉलेजला जाणाऱ्या मुली असुरक्षित आहेत. तर यासाठी त्यांच्या सुरक्षेसाठी शासनाने चांगल्या पद्धतीची अंमलबजावणी करून पावले उचलावी. सगळ्या ठिकाणी कॅमेरे बसवावे. फुटबॉलमध्ये काम करणाऱ्या ह्या भागातील ज्या महिला आहेत त्या असुरक्षित होत्या, त्यावेळेला देखील आम्ही आंदोलन केलं आणि त्या ठिकाणी आज मॅडम कॅमेरे बसलेले आहेत. तर अशा पद्धतीने जिथे आमचं लक्ष जातं तिथे आम्ही शासनाच्या मागे हात धुवून लागतो आणि त्या पद्धतीने ती यंत्रणा आम्ही राबवतो. तर पोलीस प्रशासन असेल त्यांनी ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याकडे गंभीरपणे लक्ष घालावं आणि जास्तीत जास्त ह्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र शासनाने चांगल्या अंमलबजावणी कराव्यात. ताई, तुम्ही कसं बघताय निकालाकडे? एकीकडं खरंच असे नको ते प्रकार हल्ली वाढत चाललेले आहेत, एक महिला म्हणून कसं बघताय? खरंच महिला सुरक्षित आहेत का? आज आपण सगळीकडे जर पाहिलं
तर रोज कुठे ना कुठेतरी आपल्याला बातमी ऐकायला मिळते की ह्या महिलेवर अत्याचार झालाय, त्या मुलीवर अत्याचार झालाय. त्यामुळे आपल्याला असं म्हणू शकत नाही आपण की आज महिला सुरक्षित आहेत म्हणून, कारण प्रत्येक ठिकाणी जिथे जाल तिथे तुम्हाला ह्या बातम्या ऐकायला मिळतात. कायद्याचा वचकच कोणाला राहिलेला नाहीये. त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की कायद्याचा वचक जर ठेवायचा असेल तर पोलीस खातं जे आहे ते अधिकाधिक सक्षमपणे काम केलं पाहिजे. आणि आज नसरापूर हत्या प्रकरणामध्ये जो निकाल न्यायालयाने दिलेला आहे अत्यंत फास्ट ट्रॅकमध्ये, म्हणजे 55 दिवसात सगळा निकाल दिला. असेच निकाल इतरही सगळ्या केसेस बाबत व्हावेत अशी आमची शासनाला विनंती आहे. त्यानंतर या नसरापूर प्रकरणामध्ये ज्या ज्या वकिलांनी काम केलेलं आहे त्या वकिलांचाही आम्ही सगळ्या महिला संघटना अभिनंदन करतो. आणि अशाच सगळ्या ज्या ज्या केसेसमध्ये वकील काम करत असतील त्यांनीही या त्या केसेसमध्ये अतिशय चांगला पुरावा आणि हे मांडून त्या महिलांना किंवा त्या मुलींवर ज्यांच्यावर अत्याचार आलाय त्यांनाही त्यांनी न्याय देण्यासाठी प्रयत्न करावेत आणि जास्तीत जास्त लवकरात लवकर सगळ्यांना न्याय मिळावेत. आणि महिला सुरक्षतेसाठी ठोस उपाय, म्हणजे कायदे भरपूर आहेत महिलांसाठी, पण त्या कायद्यांचा काही उपयोग नसतो. कारण घटना घडून गेल्यानंतर मग बाकीचे सगळे कायदे लागू होतात. तर तसं न होता घटना घडण्यापूर्वी जर महिलांना सुरक्षता मिळाली तर ती जास्त चांगली होईल. आणि त्यासाठी शासनाने आणि पोलीस खात्याने प्रयत्न करावे अशी आमची सगळ्या संघटनांच्या वतीने आमची मागणी आहे. तर ह्या होत्या काही महिला होत्या, त्यांनी जे आहे ते आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. नराधम कांबळे याला अखेर फाशीची शिक्षा सुनावलेली आहे. एकीकडं जे न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेली आहे त्याचे देखील स्वागत केलेलं आहे. अखेर या चिमुरडीला न्याय मिळाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. प्रसाद अटक, LS मराठी, रायगड.